विद्यार्थ्यांनो सगळ्यांना नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला MIDC ॲक्ट जो 1961 आहे त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा. तर पहिला प्रश्न आहे, भरपाईमधील फरकाची मागणी करण्याचा अधिकार विवक्षित संपादनाची विधिग्राह्यता कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत कलम 31(ब), कलम 31(3), कलम 31 की कलम 32(3). राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 31 मध्ये ही विद्यार्थी मित्रांनो नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, जमीन संपादन करण्याची तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहेत कलम 31(अ), कलम 32(3), कलम 32(1) की कलम 32(2). राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 32(1) मध्ये जमीन संपादन करण्याची तरतूद आहे. तसेच लक्षात घ्या, कमी वेळात चांगल्या पद्धतीने सराव जर करायचा असेल तर अधिनियमावर आधारित आपल्याकडे 330 प्रश्न आहेत. प्राइज आहे 99, परचेस करू शकता. त्याच पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर आधारित 120 प्रश्न आहेत. प्राइज आहे 49, हे देखील घेऊ शकता. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम यावर आधारित 1970 प्लस प्रश्न आहेत, हे देखील आपण घेऊ शकता. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघतोय, क्वेश्चन क्रमांक 3, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील कलम 33(1) मध्ये पुढीलपैकी कोणती तरतूद आहे? ऑप्शन आहेत नुकसान भरपाई, जमीन हस्तांतरण, जमिनीची विल्हेवाट लावणे की जमिनीचे उद्योगासाठी वितरण करणे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, नुकसान भरपाई ही तरतूद आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील कलम 33(6) नुसार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आवश्यक वाटतील अशी विवरणे, आकारणी पत्रके त्यास देण्याबद्दल कोणत्याही व्यक्तीस फरमावता येईल? ऑप्शन आहेत विभागीय आयुक्त, उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी की उपजिल्हाधिकारी. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, जिल्हाधिकारी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणत्या कलमानुसार नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयाकडे अपील करण्यात येते? ऑप्शन आहेत कलम 34(1), कलम 34(2), कलम 34(3) की कलम 34(4). राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, कलम 34(1) नुसार. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 34(1) नुसार नुकसान भरपाईविषयी दिलेल्या निर्णयामुळे व्यथित झालेली व्यक्ती अशा निर्णयाविरुद्ध निर्णयाच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत न्यायालयाकडे अपील करू शकते? ऑप्शन आहेत 30 दिवस, 90 दिवस, 60 दिवस की 120 दिवस. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 60 दिवसाच्या आत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, कलम 34(2) न्यायालयाचा न्यायालयाचा निर्णय आणि अशा निर्णयास अधीन राहून नुकसान भरपाईची रक्कम ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राईट आन्सर आहे उपाध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी की विभागीय आयुक्त. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, जिल्हा न्यायाधीश. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, नुकसान भरपाई संबंधी वाद निर्माण झाल्यास कलम 35 नुसार असा वाद जिल्हाधिकारी कोणाच्या निर्णयासाठी पाठवू शकतात? ऑप्शन आहेत राज्य शासन, उद्योगमंत्री, राज्यपाल की न्यायालय. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, राज्यपाल यांकडे पाठवू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासन जिचा हक्क असेल अशा व्यक्तीस देईल अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? ऑप्शन आहेत कलम 33(1), कलम 33(2), कलम 36(1) की कलम 36(3). तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 36(1). त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, कलम 38 नुसार नुकसान भरपाईची रक्कम अनामत ठेवण्यात आली नाही तर नुकसान भरपाईची रक्कम अनामत ठेवण्यात येईपर्यंत दशादशे किती टक्क्याने व्याज देण्यात येईल? ऑप्शन आहेत 3%, 2%, 4% की 5%. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 5% दराने व्याज देण्यात येईल. तसेच लक्षात घ्या, आपण MIDC लेखा सेवा म्हणजेच अकाउंटिंगकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे 1400 प्लस प्रश्न आहेत. प्राइस आहे 199. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, बघू शकता. त्याच पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता 15,000 टॉपिक वाईज क्वेश्चन आपल्याकडे उपलब्ध आहेत, विथ एक्सप्लेनेशन आहेत. जेवढेही सब्जेक्ट आहे त्याचे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा.
त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट यांकरिता 12,000 क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन, हँड रिटन नोट्स विथ फॉर्म्युला देखील अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याकरिता 800 प्रश्न आहेत, प्राईज आहे 99. सामान्य ज्ञान क्वेश्चन बँक हवी असेल तर घेऊ शकता. 4,000 प्लस प्रश्न आहेत, प्राईज आहे 99. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. तसेच 110 सराव प्रश्नपत्रिका देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 4,000 प्लस प्रश्न आहेत. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेत मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, व्हिडिओ पॉज करून आपण बघू शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.